नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये फीट अँड टाइप्स ऑफ फीट या लेसन संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर फीट अँड टाइप्स ऑफ फीट या संदर्भात माहिती पाहत असताना आपण प्रथम फीट संदर्भात माहिती पाहूया. फीट तर जोडणी करण्या अगोदर होल आणि शाप या दोन भागामधील अस्तित्वात असलेल्या संबंधाला फीट असे म्हणतात. फीट संदर्भात माहिती पाहतोय आपण. जोडणी करण्या अगोदर होल आणि शाप या दोन भागामधील अस्तित्वात असलेल्या संबंधाला फीट असे म्हणतात. आता कारखान्यामध्ये वेगवेगळे भाग वेगवेगळ्या कारागिराकडून तयार केले जातात आणि असेंब्लीसाठी ते एका ठिकाणी येत असतात. त्यावेळेस दोन भागामधील अस्तित्वात असलेल्या या संबंधाला फीट असं म्हटलं जातं. तर ही फीट संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर एक्सप्रेशन ऑफ फीट. एक्सप्रेशन ऑफ फीट, फीट निर्देशित करणे. तर यामध्ये मूळ माप एक्सप्रेशन ऑफ फीट. प्रथम मूळ माप लिहून फीट दर्शवली जाते. होल आणि शाप या दोन्हीमध्ये एक माप समान असते. होल आणि शाप या दोन्हीमध्ये एक माप समान असते. त्यावर होलसाठी आणि शापसाठी वापरलेले चिन्ह लिहितात. त्यामध्ये होलसाठी आणि शापसाठी वापरलेले चिन्ह लिहितात. या ठिकाणी एक्सप्रेशन ऑफ फीट हे तीन प्रकारे या ठिकाणी दाखवता येतं. पहा इथं 30H7G6 या पद्धतीने लिहिलेले आहे. पहा 30H7G6. दुसऱ्या पद्धतीमध्ये 30H7G6 या पद्धतीने लिहिलेले आहे आणि तिसऱ्या पद्धतीने ते असं लिहिता येतं 30H7G6. तर अशा कुठल्याही पद्धतीने हे फीटचा प्रकार एक्सप्रेशन आपल्याला दर्शवता येतं. त्याच्यामध्ये आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, क्लिअरन्स. तर जोडणीमध्ये होलची साईज आणि शाफ्टच्या साईजमध्ये, जोडणीमध्ये किंवा असेंब्लीमध्ये होलची साईज आणि शाफ्टची साईज मध्ये जो फरक असतो त्यास क्लिअरन्स असे म्हणतात. तो नेहमी अधिक असतो. तर अशा प्रकारे ही क्लिअरन्स संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर आपण फीट अँड टाइप्स ऑफ फीट या संदर्भात माहिती पाहत असताना टाइप्स ऑफ फीट संदर्भातली आपण माहिती आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये तर टाइप्स ऑफ फीट, त्याच्यामध्ये फीटचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक क्लिअरन्स फीट, 2 इंटरफरन्स फीट, तिसरा ट्रान्झिशन फीट. तर असे 3 प्रकार या टाइप्स ऑफ फीटचे पडतात. त्याच्यामध्ये पहिल्या प्रकारासंदर्भात आपण माहिती पाहूया, क्लिअरन्स फीट. या फीटमध्ये क्लिअरन्स ठेवण्याची नेहमी तरतूद असते. क्लिअरन्स फीटमध्ये क्लिअरन्स ठेवण्याची नेहमी तरतूद असते. या ठिकाणी होलचा टॉलरन्स झोन हा शाफ्टच्या टॉलरन्स झोनच्या वर राहील असा असतो. या ठिकाणी होलचा हा टॉलरन्स झोन या शाफ्टच्या टॉलरन्स झोनच्या या ठिकाणी दाखवले टॉलरन्स झोन ऑफ होल या शाफ्टच्या दोन्ही टॉलरन्स झोनच्या वर असतो असं दाखवलेलं आहे. तर असा वर असतो म्हणजे जेव्हा फीटमध्ये होलची मापे ही शाफ्टच्या मापापेक्षा मोठी असतात. ही सर्व क्लिअरन्स फीटमध्ये ही होलची मापे शाफ्टच्या मापापेक्षा मोठी असतात. तेव्हा या दोन्ही भागात अंतर असते, तेव्हा त्या फीटला क्लिअरन्स फीट असे म्हणतात. तर याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं क्लिअरन्स फीटचं, होल मोठा आणि शाफ्ट लहान, तर बेंच व्हाईसच्या स्पिंडलवरील होल आणि त्यामध्ये बसणारा हँडल याचं सांगता येईल. बेंच व्हाईसमध्ये जे होल पाडलेले स्पिंडलला, त्या होलपेक्षा त्याच्यामध्ये बसणारा हँडल आहे त्याचा डायमीटर हा लहान असतो. असं हे या क्लिअरन्स फीटचं उदाहरण सांगता येईल. तर त्याच्यामध्ये आपण एक उदाहरणाच्या सहाय्याने हा क्लिअरन्स फीट समजून घेऊया. त्याच्यामध्ये एक्झाम्पल 20H7G6. 20H7G6 with the feet given we can find the deviation from the chart for a whole which H7 we find in the table plus 21 micron. This number indicate the deviation in micron.
1 मायक्रोमीटर म्हणजे 1 मायक्रोमीटर म्हणजेच 1 मायक्रॉन. 1 मायक्रॉन म्हणजे 0.0 1 मायक्रोमीटर म्हणजे 1 मायक्रॉन बरोबर 0.001 मिलीमीटर. तर आता या ठिकाणी या किटमध्ये क्लिअरन्स किटमध्ये H7G6 दिलेली आहे. त्याच्यासाठी एक टेबल असतो, त्या टेबलमध्ये 20 H7ची किंमत दिलेली आहे प्लस 21 म्हणजे 21 हे मायक्रॉन आहेत, म्हणजे त्याची किंमत आहे प्लस 0.21 इतकी असते. तर ते आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहणार आहोत. या ठिकाणी द लिमिट ऑफ होल 20 अधिक हे 21, हे 21 म्हणजे 0.21 असतात, ते 21 मायक्रॉन आहेत. म्हणजे या 21ला या ठिकाणी या 0.001 ने गुणायचं म्हणजे ते 0.21 येतात. ही मॅक्झिमम होल साईज झाली. आणि त्याच्यामध्ये ही मॅक्झिमम होल साईज आणि मिनिमम होल साईज 20 असते. H7 मध्ये मिनिमम साईज ही त्या मापा इतकी असते. तर 20.021 ही मॅक्झिमम होल साईज झाली आणि 20.00 मिनिमम होल साईज झाली. त्याच्यामध्ये 20 H7च्या या किमती या दोन्ही आल्या, 20.021 आणि 20.00 मॅक्झिमम आणि मिनिमम होल साईज. आता त्याच्या पुढचं 20 G6च्या किमती आपण पाहणार आहोत. 20 G6 हे शार्प करता असतं आणि H हे होल करता असतं, कॅपिटल H. तर फॉर ए शार्प 20 G6 वी फाइंड इन द टेबलमध्ये पाहिल्यानुसार -7 मायक्रॉन and -20 मायक्रॉन. so the limits of the shaft are त्या मायनसमध्ये दिल्या असल्यामुळं 20 H7 G6. आता G6च्या शाफ्टच्या किमती पाहतोय म्हणून 20 मधून 7 मायक्रॉन मायनस केले, 19.993 mm आले. ती झाली मॅक्झिमम शाफ्ट साईज. 20 मधून 20 मायक्रॉन वजा केले, दोन किमती असतात याच्या, 7 मायनस मायक्रॉन आणि -20 मायक्रॉन. तर 20 मधून 20 मायक्रॉन वजा केल्यानंतर 19.986. आता या दोघांमध्ये ही साईज जास्त आहे वरची, म्हणून मॅक्झिमम शाफ्ट साईज झाली. खालची लहान आहे म्हणून मिनिमम शाफ्ट साईज झाली. याच्यात देखील तसंच आहे, जी जास्त साईज आहे ती मॅक्झिमम होलची साईज झाली, कमी आहे ती मिनिमम होल साईज झाली. अशा प्रकारे या ठिकाणी दोन जोड्या तयार झाल्या, होलच्या 2 साईज आणि शाफ्टच्या 2 साईज. होलमध्ये मॅक्झिमम होल आणि मिनिमम होल, शाफ्टमध्ये मॅक्झिमम शाफ्ट आणि मिनिमम शाफ्ट. आता याच्यावरून आपण फिटचा प्रकार ओळखणार आहे. याच्यामध्ये मॅक्झिमम क्लिअरन्स काढत असताना मॅक्झिमम होलची साईज घेतली जाते आणि मिनिमम शाफ्टची साईज घेतली जाते. आता या ठिकाणी मॅक्झिमम मॅक्झिमम होलची साईज आहे 20.021, ही 20.021 या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मिनिमम शाफ्टची साईज या ठिकाणी 19.986 ती या ठिकाणी घेतली, 19.986. म्हणजे या मॅक्झिमम होल मधून मिनिमम शाफ्ट वजा केल्यानंतर राहिलेले 0.041 mm हा काय झाला, मॅक्झिमम क्लिअरन्स झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये मिनिमम क्लिअरन्समध्ये मिनिमम होल घेतलं जातं. या ठिकाणी मॅक्झिमम होल घेतलं होतं, या ठिकाणी मिनिमम होल घेतले. या ठिकाणी मिनिमम शाफ्ट घेतला होता, या ठिकाणी मॅक्झिमम शाफ्ट घेतलेला आहे. म्हणजे मिनिमम होल आहे 20.00, या ठिकाणी जे 20.00 हे 20.00 मिनिमम होल, आणि या ठिकाणी मॅक्झिमम शाफ्ट आहे 19.993 या ठिकाणी घेतलेला आहे, 19.993. त्या दोन्ही ठिकाणी आपल्या लक्षात येईल, या ठिकाणी होल मोठे आणि या ठिकाणी होल मोठे. मग 20.00 मधून 19.993 जर वजा केले तर 0.007 मायक्रॉन राहतात. म्हणजे मॅक्झिमम मिनिमम होल आणि मॅक्झिमम शाफ्ट या ठिकाणी दोघांचा वजाबाकी केली तर मिनिमम क्लिअरन्स येतो आणि मॅक्झिमम क्लिअरन्स. यावरून एक गोष्ट लक्षात येते, ज्यावेळेस शाफ्टपेक्षा होल मोठा असतं तेव्हा क्लिअरन्स फिट असतो, आणि या ठिकाणी मॅक्झिमम क्लिअरन्स आणि मिनिमम क्लिअरन्स या दोन्ही ठिकाणी होल मोठा असलेला आपल्याला दिसून येते, म्हणून हा फिटचा प्रकार येतो क्लिअरन्स फिट. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं. तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम क्लिअरन्स काढत असताना क्लिअरन्स फिट किंवा ट्रान्झिशन फिट म्हणजे होलचे महत्तम माप. या ठिकाणी होलचे महत्तम माप आणि शाफ्टचे लघुत्तम माप यामधील फरक म्हणजे मॅक्झिमम क्लिअरन्स होय. आणि मिनिमम क्लिअरन्समध्ये पहा, या ठिकाणी मिनिमम क्लिअरन्समध्ये क्लिअरन्स फिट म्हणजे
होलचे लघुत्तम माप, या ठिकाणी हे होलचं मिनिमम म्हणजे लघुत्तम माप, आणि शाफ्टचे महत्तम माप म्हणजे मॅक्झिमम शाफ्ट, यामधील फरक म्हणजे मिनिमम क्लिअरन्स होईल. अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी होल मोठा आहे. जेव्हा होल आणि शाफ्ट नेहमी क्लिअरन्स असते तेव्हा तो फिटचा प्रकार क्लिअरन्स फिट असतो. अशा प्रकारे ही आपण या ठिकाणी क्लिअरन्स फिट संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर टाइप्स ऑफ फिटचा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत, इंटरफेरन्स फिट. इंटरफेरन्स फिट तर जोडणी करण्यापूर्वी होल आणि शाफ्ट यांच्या मापामध्ये जो फरक असतो त्यास इंटरफेरन्स असे म्हणतात. जो ऋण असतो, ज्या शाफ्टची मापे ही नेहमी होलच्या मापेपेक्षा मोठी असतात, त्यास इंटरफेरन्स फिट असे म्हणतात. अगोदरच्या क्लिअरन्स फिटमध्ये होलची मापे शाफ्टच्या मापापेक्षा मोठी असतात, तर इंटरफेरन्समध्ये होलची मापे शाफ्टच्या मापापेक्षा मोठी असतात. तर इंटरफेरन्स फिटमध्ये आपण माहिती पाहूया. तर या प्रकारच्या फिटमध्ये दोन संबंधित पार्ट एकमेकात बसविताना नेहमीच अडथळा येतो. या ठिकाणी होलचा टॉलरन्स झोन हा शाफ्टच्या टॉलरन्स झोनच्या खाली असतो. आता होलचा टॉलरन्स झोन हा या ठिकाणी हा नेहमी ह्या शाफ्टच्या टॉलरन्स झोनच्या खाली असतो. मागाच्या उदाहरणात नेमकी उलट होतं. जेव्हा फिटमध्ये होलची मापे तेव्हा फिटमध्ये या होलची मापे शाफ्टच्या मापापेक्षा लहान असतात, तेव्हा त्या फिटला इंटरफेरन्स फिट असे म्हणतात. इंटरफेरन्स म्हणजे विरोध होय. शाफ्ट मोठा आणि होल लहान असल्यामुळे फिटिंग करताना जास्त दाब किंवा शक्ती लावावी लागेल. उदाहरणार्थ, डायच्या बेस प्लेटवरील होल आणि त्यामध्ये बसणारा पिलर हे इंटरफेरन्स फिटचं उदाहरण देता येईल. उदाहरण, आपण डायमेकर आहात, डायमेकरचे डाय बनवतो आपण, त्यावेळेस बेस प्लेटमध्ये आपण पिलर फिट करतो. त्या पिलरचा डायमीटर आणि बेस प्लेटवरील होल यामध्ये बेस प्लेटवरील होल हे लहान असतं आणि पिलरचा डायमीटर हा छोटा असतो, लहान असतो. हे इंटरफेरन्सचं उदाहरण देता येईल. त्याच्यामध्ये इंटरफेरन्ससाठी 25S7 P6 उदाहरणे पहा. या ठिकाणी 25S7 G6 आपण उदाहरण घेतलेले आहे. एक्झाम्पल 25S7 P6. आता याच्यामध्ये आपण उदाहरणाच्या सहाय्याने हे उदाहरण समजून घेणार आहे. द लिमिट ऑफ होल आर. आता या 25S7 त्याच्यामध्ये लिमिट ऑफ होल आर 25. हे मिनिमम होल साईज 25 आणि मॅक्झिमम होल साईज आहे 25.021. चार्टनुसार आपण हे पाहतोय. या चार्टमध्ये होलची मिनिमम साईज 00 असते आणि मॅक्झिमम साईज 0.21 ही 25 करता आहे. आणि लिमिट ऑफ शाफ्ट करता ही 25.022 या P6 करता आणि 25.035 अशा दोन प्रकारच्या साईज असतात. शाफ्ट ऑलवेज बिगर. आता या ठिकाणी पहा, या होलच्या दोन्ही किमतीपेक्षा या शाफ्टच्या दोन्ही व्हॅल्यू या बिगर आहेत, म्हणजे शाफ्ट इज ऑलवेज बिगर दॅन द होल. दिस इज अन इंटरफेरन्स फिट. जेव्हा शाफ्टच्या टॉलरन्स झोन हा नेहमी या ठिकाणी होलच्या टॉलरन्स झोनच्या वर असतो, तेव्हा इंटरफेरन्स फिटचा प्रकार असतो. तर या ठिकाणी आपण या दोन्ही या वरच्या होलच्या आणि शाफ्टच्या या व्हॅल्यूवरून आपण या ठिकाणी मॅक्झिमम इंटरफेरन्स आणि मिनिमम इंटरफेरन्स समजून घेणार आहोत. या ठिकाणी आपण समजून घेऊया मॅक्झिमम इंटरफेरन्स. या ठिकाणी मॅक्झिमम इंटरफेरन्स फिट आणि ट्रान्झिशन फिटद्वारे इंटरफेरन्स फिट आणि ट्रान्झिशन फिटमध्ये होलचे लघुत्तम माप या ठिकाणी होलचे लघुत्तम माप म्हणजे मिनिमम होलचे लघुत्तम माप आणि शाफ्टचे महत्तम माप मॅक्झिमम शाफ्टचे महत्तम माप यातील बीजगणितीय फरकाला मॅक्झिमम इंटरफेरन्स असे म्हणतात. आता या ठिकाणी होलचा मिनिमम माप आहे या ठिकाणी 25 आहे. पहा या ठिकाणी 25.00 आणि शाफ्टचं महत्तम माप आहे 25.035 वजा 25.00 हे तर फरक येतो 0.035. हा मॅक्झिमम इंटरफेरन्स झाला. त्याच्यानंतर आपण मिनिमम इंटरफेरन्स पाहूया. या ठिकाणी मिनिमम इंटरफेरन्स फिटमध्ये होलचे महत्तम माप हे मॅक्झिमम होल
होलचे महत्तम माप आणि शाफ्टचे लघुत्तम माप या ठिकाणी मिनिमम शाफ्ट आहे पहा या ठिकाणी 25.022 आणि 25.032 हा मॅक्झिमम आहे. 25.022 हा या ठिकाणी मिनिमम शाफ्ट. इंटरफेरन्स फिटमध्ये होलचे महत्तम माप आणि शाफ्टचे मिनिमम माप यामधील बीजगणितीय फरकाला मिनिमम इंटरफेरन्स असे म्हणतात. तो 25.022 वजा 25.021 हा आला 0.001 mm. तर अशा प्रकारे या उदाहरणात ही गोष्ट लक्षात येईल की दोन्ही ठिकाणी शाफ्ट मोठा असल्याने या ठिकाणी इंटरफेरन्स फिट असतो. अशा प्रकारे इंटरफेरन्स फिट संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर टाइप्स ऑफ फिटचा तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत, ट्रान्झिशन फिट. या ठिकाणी ट्रान्झिशन फिट, तर या पद्धतीमध्ये किंवा या प्रकारच्या फिटमध्ये कधी कधी फार कमी क्लिअरन्स असतो, तर कधी कधी फार कमी इंटरफेरन्स असतो. जेव्हा या वर्गाचा फिट आकृतीद्वारे दाखवला जातो, आता या ठिकाणी या आकृतीद्वारे दाखवलेलं आहे, त्यावेळी होल आणि शाफ्टचे टॉलरन्स दोन एकमेकावर ओव्हरलॅप झालेले दिसून येतात. या ठिकाणी पहा, हा टॉलरन्स दोन तिरक्या रेषा मारलेल्या आहेत आणि हा होलचा आहे आणि या ठिकाणी या दोन रेषांच्या दरम्यान तिरक्या रेषा मारलेल्या आहेत. या दोन्ही रेषांच्या दरम्यान शाफ्टचा टॉलरन्स दोन हा ओव्हरलॅप झालेले दिसून येतात, तेव्हा त्या फिटला ट्रान्झिशन फिट असे म्हणतात. तर या ट्रान्झिशन फिटचं उदाहरण 75H8J7 75H8J7 असं देता येईल. आता याच्यामध्ये द लिमिट ऑफ होल साईज आर, याच्यामध्ये 75H8 मुळे होल साईज 7500 आणि 75,046. 75H मध्ये एक साईज त्याच मापाची असते. आता मागाशी पाहिलं 25 पाहिलं 20 पाहिलं, तर ते एक प्रकारचे असते आणि एकच साईज त्याच्यामध्ये मोठी असते मॅक्झिमम साईज. ते 7500 आणि 75,046 ही मॅक्झिमम होल साईज आणि मिनिमम होल साईज झाली. त्याच्यानंतर खालच्या याच्यामध्ये पहा 75J7 चार्टनुसार आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये 75J7 ची व्हॅल्यू आहे 75,018 आणि 74,988. 74,988. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही पेक्षा एकदा शाफ्टची साईज मोठी आहे, एकदा या ठिकाणी शाफ्टची साईज मोठी आहे, एकदा होलची साईज मोठी आहे. तर आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी मॅक्झिमम क्लिअरन्स काढणार आहे. यामध्ये मॅक्झिमम क्लिअरन्स काढत असताना मॅक्झिमम होल घेणार आहे. मॅक्झिमम होल आहे 75.046, ते इथं घेतलं आपण. आणि मिनिमम शाफ्ट घेणार आहे. मिनिमम शाफ्ट आहे 74,988. 74,988 75,046 वजा 74,988 इथं 0.058 mm. त्याच्यानंतर इफ द होल इज 75 mm, 75 mm and the shaft 75.018 या ठिकाणी हा 018 mm, the shaft is 0.018 mm bigger than the hole, म्हणजे शाफ्ट होलपेक्षा 0.018 मोठा आहे. रिझल्ट इन इंटरफेरन्स फिट. दिस इज द ट्रान्झिशन फिट. एकदा होल आणि एकदा शाफ्ट मोठा असेल त्यावेळी ट्रान्झिशन फिट असं उदाहरण मध्ये येतं. तर या ठिकाणी क्लिअरन्स फिट और इंटरफेरन्स फिट, एकदा क्लिअरन्स एकदा इंटरफेरन्स फिट. याच्यामध्ये मिनिमम इंटरफेरन्स पाहणार आहोत आपण. मिनिमम इंटरफेरन्स मध्ये मॅक्झिमम शाफ्ट घेतला जातो. या ठिकाणी मॅक्झिमम शाफ्ट 75.018 तो इथं घेतलेला आहे आणि मिनिमम होल घेतलं जातं. मागाशी मॅक्झिमम होल घेतलं होतं इथं मॅक्झिमम क्लिअरन्स साठी. तर या ठिकाणी आपण मिनिमम होल घेणार आहे. मिनिमम होल आहे 75,018 वजा 75,018 mm, म्हणजे एकदा शाफ्ट मोठा आहे आणि एकदा होल मोठा आहे. तर म्हणून वरील उदाहरणामध्ये या 75H8J7 ह्या ट्रान्झिशन फिटमध्ये दोन्ही प्रकारचे फिट असू शकतात. म्हणून एकदा क्लिअरन्स फिट दाखवलेलं आहे एकदा या ठिकाणी आणि एकदा या ठिकाणी इंटरफेरन्स फिट दाखवलेलं आहे. तर त्यामुळं हा फिटचा प्रकार येतो ट्रान्झिशन फिट. ट्रान्झिशन फिटमध्ये आपण म्हटलेलं आहे, या फिटमध्ये कधी फार कमी क्लिअरन्स तर कधी फार कमी इंटरफेरन्स असतो. जेव्हा या फिट आकृतीद्वारे दर्शवला जातो त्यावेळी होल आणि शाफ्ट
यांचे क्लोरॉन 2 एकमेकावर ओव्हरलॅप झालेले दिसून येतात, तेव्हा त्या पीठला ट्रान्झिशन पीठ असे म्हणतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आजच्या या लेसनमध्ये आपण माहिती पाहत असताना पीठ आणि टाइप्स ऑफ पीठ संदर्भातली माहिती या प्रकरणामध्ये अभ्यासलेली आहे. तर त्याच्यामध्ये पीठ, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पीठ हे एक्सप्रेशन पीठचं कशा प्रकारे दर्शवलं जातं ते पाहिलं होतं. त्याच्यामध्ये क्लिअरन, टाइप्स ऑफ पीठ, त्याच्यामध्ये क्लिअरन, इंटरफरन, ट्रान्झिशन पीठ या आकृतीच्या सहाय्याने आपण दाखवलं. त्या ठिकाणी क्लिअरन्स पीठमध्ये होल मोठा असतो, शाप लहान असतो. इंटरफेरन्समध्ये शाप मोठा असतो, होल लहान असतो. एकदा या ट्रान्झिशन पीठमध्ये एकदा होल मोठं तर एकदा शाप मोठा, अशा प्रकारे ही माहिती अभ्यासली. तर विद्यार्थी मित्र, आज आपण पीठ अँड टाइप्स ऑफ पीठ संदर्भातला व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.